अगस्ती महाराजांच्या या पावनभूमीमध्ये आज हा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम संपन्न होतोय आणि त्यानिमित्तानं या आषाढ महिन्यात खरं तर श्रावण महाराज जगताप यांचं सुंदर असं हरिकीर्तन संपन्न झालं. जोरात टाळ्या वाजवा एकदा जोरात ज्यांना हात आहेत त्यांनी टाळ्या वाजवा. बाकीच्यांना सांगून उपयोग नाही ना असं. आता मलाही बरं वाटलं बरं का थोडंसं. आणि 3 वर्षापासूनचं निमित्त आहे की दरवर्षी आपण वारकरी संप्रदायाची पताका घेऊन चालणारे जे आपले मान्यवर आहेत, जे ज्ञानोबा तुकोबाचा हा वारकरी संप्रदाय या तालुक्यामध्ये पोचवण्यासाठी त्यांनी त्यांचं आयुष्य झिजवलं आहे, अशा मान्यवरांचा दरवर्षी आपण 1 जणांचा ज्येष्ठांचा सत्कार करतो. तो मान ह्या वर्षी आदरणीय तुकाराम महाराज चोखंडे यांना भेटला. त्यांच्यासाठी पण जोरात टाळ्या वाजवा. आणि त्यानिमित्तानं त्यांचा सपत्नीक इथं सन्मान होतोय. आणि आपल्या सर्वांचे आध्यात्मिक गुरु, त्यातल्या त्यात अक्षय असेन, मी, अशा बऱ्याच जणांचे जे आध्यात्मिक गुरु आहेत ते योगी केशव महाराज चौधरी यांचं आज गुरुपूजन होतंय. त्यांच्यासाठी पण जोरात टाळ्या वाजवा. या निमित्तानं अगस्ती ऋषी वारकरी शिक्षण संस्थेचे आमचे सगळे बालगोपाळ उपस्थित आहेत, त्यांचे गुरुजन उपस्थित आहे. कोतुळेश्वर वारकरी शिक्षण संस्थेचे पण आमचे गोडशेदादा नितीन महाराज नाही आहेत, पण गोडशेदादा आणि त्यांची जे वारकरी ही सगळी चिमुकली मंडळी उपस्थित आहे. त्याचबरोबर हरिश्चंद्रगड परिसरामध्ये खरं तर आमचा ज्ञानोबा महाराज पडवळे अशिक्षित महाराज, आता त्यांचं वय 75-80 वर्ष असेल, त्यांनी तिकडं वारकरी संप्रदायाची पताका पोचवली आदिवासी भागात. आणि आज त्यांचाच वारसा घेऊन दत्तात्रय महाराज लांगी आणि त्यांचेही सगळे विद्यार्थी इथं उपस्थित आहेत. त्याचबरोबर जोंधळे महाराज आणि त्यांची वारकरी शिक्षण संस्थेची सगळी मंडळी उपस्थित आहे. खंडेश्वर वारकरी शिक्षण संस्थेचे सर्वजण उपस्थित आहे. आणि आमच्या चेमदेव ऋषी वारकरी संस्थेचे पण विद्यार्थी उपस्थित आहे. आणि आमचे तळपे महाराज पण उपस्थित आहेत. अगस्ती देवस्थान ट्रस्टचे आमचे अध्यक्ष केडी अण्णा आणि त्यांच्याबरोबर त्यांचे सर्व सहकारी आवर्जून उपस्थित आहे. खरं तर किशोर महाराज धुमाळ पुण्यावरून आलेत, खास करून. लवकर आले असते तर अजून एक मृदुंग घेऊन आम्ही उभं राहिलो असतो. ते पण वारकरी शिक्षण संस्था तिथं आळंदीमध्ये चालवत आहे आणि खूप त्यांचं सुंदर असा ज्ञानराज महाराज पापळ तिकडं पोरग वाजित होतं, बापच हात हलवित होता खाली. आणि मगाशी खरंच म्हणजे आज नक्की पोराची दिष्ट काढायचं काम घरी होणार वाटते असं मला वाटायला लागलं. ज्ञानराजसाठी पण टाळ्या जोरात वाजवा. इंद्रभानचा आवाज किरण महाराज आणि इंद्रभान कोलाळ म्हटलं की गान कोकिळा आहे की नाही. त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. आमचा नितीन महाराज देशमुख जोरात आहे, काय अडचण नाही. त्याचबरोबर चंद्रकांत महाराज चौधरी, रोहित महाराज राक्षे. रोहित चांगली आता नवीन शिक्षण संस्था सुरू केली आहे.
खंडेरायाच्या चरणी तिथं महादेवीला आणि जोरात आहे त्यांच्या याला हे होतं. महाराज खरं तर ह्या वारकरी शिक्षण संस्था एवढ्या 5-7 वर्षामध्ये आमच्या तालुक्यात इतक्या सुरू झाल्या आणि त्यांचा आम्हाला मनस्वी आनंद आहे की त्या पात्रतेच्या त्या आहेत. त्यातून किती कीर्तनकार घडतील, किती गायनाचार्य घडतील, मृदंगाचार्य घडतील हे मला माहीत नाही, पण ह्या हिंदुस्थानाचे चांगले नागरिक मात्र नक्की घडतील. त्यात अविनाश महाराज वंडेकर, संदीप महाराज थोरात, योगेश महाराज पांडे, सतीश महाराज वैद्य, दत्ता महाराज लांगी घेतले नाव त्यांचं, विठ्ठलपंत आमचे राममाळावरून तेही उपस्थित आहे. त्याचबरोबर गणेश महाराज वागचौरे, सदगीर महाराज, त्याचबरोबर सर्वेश महाराज बाळसराफ, रामनाथ महाराज देशमुख, ज्ञानेश्वर महाराज नाईकवाडी, नानासाहेब महाराज दळवी, सचिन महाराज ढोन्नर, राजेंद्र महाराज ढोन्नर, रोहिदास महाराज ढोन्नर, किसन महाराज ढोन्नर, नारायण महाराज जोंधळे, अनिल महाराज तळपे आणि अजूनही काही वारकरी संप्रदायातील खूप चांगले महाराज आहेत. वारकरी संप्रदायाची पताका घेऊन चालणारे सगळे भाविक भक्त आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रातील, कोणी वकील क्षेत्रातली, शिक्षण क्षेत्रातील, सगळ्या क्षेत्रातून सगळे मंडळी आवर्जून उपस्थित आहे. कार्यकर्त्यांची नावं मी मुद्दाम घेत नाही, कारण असं होऊ शकतं की ज्यांची नावं घेतलीत बाकीच्यांना वाटायचं तेच माझ्या जवळचे, त्यामुळं तुम्ही माझ्या सगळे जवळचे आहेत. हो हो हो. आणि जवळचे आहेत त्यांचा सत्कार मी कसा करतो ते सगळ्यांना आहे की नाही. त्यामुळं आहेत महाराज. मला तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की माझे 99% कार्यकर्ते निर्व्यसनी आहेत. आणि आता मी नवीन पायंडा पाडणार आहे की ठेकेदारीची कामं घेतानाही त्यांना विचारणार आहे काय पहिले तुम्ही आईबापांना सांभाळता की नाही. म्हणजे कसं सगळं हे असं आमचे मनकर साहेब तिकडून म्हणत असतील का हा थोडा वेगळा चावले आहे. म्हणजे ते मला म्हणत असतात की राजकारणात तुम्ही कसे आले चुकून, म्हणजे हा फॉर्म्युला तुमचा चालला तरी कसा, हा मोठी गोष्ट आहे. पण ऐका, जर आपल्याला चांगला समाज निर्माण करायचा असेल, चांगलं राष्ट्र निर्माण करायचं असेल तर चांगले विचार पेरावे लागतील, चांगले विचार कृतीत आणावे लागतील. नाहीतर बरेच जण विचार पेरतात पण कृतीत आणत नाही. आणि म्हणून हे असंच राजकारण आवडतं ना तुम्हाला असं केलेलं का नाही आवडत? हां मग ठीक आहे. म्हणजे बऱ्याच वेळा दारुड्याच्या पाया पडून झाला तो ऐकलं नाही तर मग त्याचे कानठाळ वाजवित असतो मी. हां म्हणजे महाराष्ट्रात बातम्या झाल्या तरी मी काय त्याचं मी चिंता करत नाही, कारण त्याच्या मागची भावनाच ती आहे की तुम्ही बघा तुमच्या मुलांना पण बघा संस्कार करताना जर तुम्ही वेळीच वळण नाही लावले ना, आता काही पाहतो त्यांना मुलांनी शिव्या दिल्या ना लाडीकपणाने बारके त्यांना चांगलं वाटतं, पण त्याचे परिणाम पुढं कसे होणार आहेत. काही बारके पोराच्या बापाच्या तोंडात मारतात, आई हसत असते, पण ते नंतर हे हाताच्या बाहेर जाणारं गणित आहे. त्यामुळं आपल्याला मुलाबाळांवरती संस्कार केला पाहिजे. खरं तर आमच्या मागं जो धाक आहे ना, आता तुकाराम महाराज चोखंडे, आमच्या योगी केशव बाबा, या सगळ्यांबरोबर जेव्हा आम्ही राहतो ना तर नकळत आमच्यावरती धाक राहतो की आम्ही जेव्हा केशवबाबांबरोबर मध्ये त्या गुजरातमध्ये एक कार्यक्रम होता मोठा, मला वाटतं महिनाभर कार्यक्रम चालला होता बरोबर ना तिथं. हो. आणि तिथं बाबा म्हटले की जायचे. आम्ही सगळी तरुण मंडळी होतो, आम्ही गाडीत बसलो, त्यांच्याबरोबर गेलो. तिथं एवढा सुंदर कार्यक्रम होता स्वामीनारायण, जय स्वामीनारायणचा, आणि तिथली मॅनेजमेंट वगैरे तिथं पाहायला आवडलं. मग तिथं जायचं म्हणजे नुसती कीर्तन का नाही,
तर तिथली जी मॅनेजमेंट होती, मला जो कोणी सेवेकरी होता तो हिऱ्याचा व्यापारी होता, आम्हाला सेवेकरी दिला तो हिऱ्याचा व्यापारी होता. तिथं साफ करणारे ना, असं साफसफाई करणारे कितीतरी डॉक्टर, इंजिनियर अशा पेशावरची सगळी मंडळी होती. त्या लेकरासाठी टाळ्या वाजवतो. खरं तर ह्या गुरुपौर्णिमा हे उत्सव आहे ना, याच्यातून मोठे होणार आहेत संस्कार. मी तुमचं कीर्तन एकदम मन लावून पाहतो आणि मी मनोमन त्यावेळेला ठरवलं, माझ्या भावांना, माझ्या घरच्यांना माझ्यापासून यत्किंचित त्रास नाही झाला पाहिजे. आता राजकारणात चिडायला लागायचं, बोलायला लागायचं, पण आता मी विचार केला, जर मी 50 येते ते 45 येते, अकोर बोलायचं. असं तुम्ही पण काहीतरी ठरवून जा. गावाला, भावाला, देवाला आपला त्रास होणार नाही. ज्याने देवाचं खालं, भावाचं खालं, गावाचं खालं, त्याचं काय? असं सगळं आहे. आणि अगस्ती महाराज तर रावणाचा वध करायला त्यांनी, हो, आणि प्रचिती घेऊन पहा तुम्ही. अगस्ती महाराज, तुम्ही थोडं विचलित असाल, ताणतणावात, अगस्तींचं दर्शन घ्यायला येत जा. मी बऱ्याच वेळ येत असतो. हां, म्हणजे नादान पुढाऱ्यांनी मला त्रास दिला का मी इथे अगस्ती महाराज. आणि मग एवढा मला चांगला गुरु भेटला अगस्ती ऋषी, तर मग मी विचार केला इथं गुरुपौर्णिमा करायची. तर करायचं तर काय करायचं, तर मग ह्या सगळ्यांनी, खेड्यांना असतील, आमचे राजेंद्र महाराज धुमाळ, बाकी सगळी मंडळी भेटली, राजेंद्र महाराज नवले, ही सगळी मंडळी भेटली. आणि दीपक महाराज देशमुख नाही आहेत आज पुण्यात, ती भेटली. म्हणजे मग आपण असा उत्सव सुरू करू. तर तो उत्सव इतका भरत चालला आहे की वर्षानुवर्ष वाढत चालला. आता गेल्या वर्षापेक्षा आज गर्दी आहे, पुढच्या वर्षी अजून गर्दी राहील आणि गर्दी पण राहतील. म्हणजे शेवटपर्यंत महाराजांनी सांगितलं मोबाईल बंद, खरोखर बंद केले. एकदा तुमच्यासाठीच टाळ्या वाजवा. नाही तर मग काही कार्यकर्त्यांना हॅलो हॅलो करायचं, बाहेर निघायचं. मी म्हटलं म्हणजे असं सगळं. आणि आज खरं तर तुकाराम महाराज चोखंडे यांच्याबद्दल बऱ्याच जणांना तिकडं आढळा परिसरात माहिती आहे, बाकी वारकऱ्यांना माहिती आहे. तर ते लहानपणापासून माळकरी आहेत, वारकरी आहेत. त्र्यंबकेश्वर, आळंदी, पंढरपूरच्या दिंडीचे वारकरी आहेत. एक अध्यात्म पसरवण्याचं खूप चांगलं कार्य त्यांच्याकडनं होतं आहे. बाकी कुणी त्यांना समाजापुरतं मानत असेल तर संत हे समाजाचे, संत हे सगळ्यांचे असतात. तसे आमचे तुकाराम बाबा पण आपल्या सगळ्यांचे आहेत, ते सगळ्यांचे आदर्श आहेत. आणि म्हणून त्यांचा सत्कार आपण आज ठेवला. मला वाटतं पहिल्या वर्षी आपण मनोहर बाबा भोर यांचा सत्कार, की खूप जुने 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 कीर्तनकार वारकरी, म्हणजे त्यांना मी अकोले तालुक्याचं ह्या वारकरी क्षेत्रात ते भीष्माचार्य म्हणतो. त्याचं म्हटलं का ते म्हणते तसं म्हणू नका, म्हणजे इतका भोळा माणूस. त्याच्यानंतर इदे महाराजांचा आपण सत्कार केला आणि आज तुकाराम बाबांचा सत्कार केला. बाकी योगी केशव बाबा हे आमचे गुरु आहेतच. जसं महाराज मगाची म्हणाले की एक तरी गुरु जाणावा मानावा, आयुष्यात गुरु असला पाहिजे. चांगल्या गोष्टीचा गुरु करा, नाही ते काही गुरु असतील है ना, तसं करू नका. गुरु भेटत नाही, घे ना एकदा, काय होतं त्याला. अरे कशाला सोडतो ते गुरु, काही कामाचे. महाराज मग एवढा सगळा समाज आहे तर चांगलं पेरलं पाहिजे, त्याची पेरणी केली पाहिजे, आहे की नाही. आणि खरंच सांगतो का आजचा उत्सव एवढा चांगला झाला, आनंदी झाला. मला खरं तर 2-4 दिवसापासून सगळे माझे
वारकरी मंडळी मला म्हणताय की ह्या वेळेला तुम्ही पंढरपुरात नाही आले. खरोखर मी नाही आलो, पण इथं मी केडियांनाच मगाशी दर्शन घेतलं. जेवढे तुम्ही पंढरपूरहून आले तुमच्या पायाची धूळ मी कपाळाला लावून घेतली. कारण परिस्थिती तशीच होती की वरच्या आदिवासी भागामध्ये डोंगर कोसळ होते, झाडं पडली होती वादळामुळं, आणि ते सगळं मोकळं होणं गरजेचं होतं. म्हणून मी पांडुरंगाच्या दर्शनाला गेलो नाही. पण माझा पांडुरंग खरा तर तुमच्यातच आहे, आलं का लक्षात. आणि आता वेळ भेटला की जाईन, मी भेटून येईन पांडुरंगाला. तर त्यामुळं तुम्ही मला निवडून दिलं आहे म्हणजे माझं कर्तव्य पार पाडावं म्हणून निवडून दिलं आहे, आहे की नाही. जसं तुम्ही माझ्याकडून अपेक्षा करतात तसं मी पण तुमच्याकडून अपेक्षा करतो की तुम्ही पण चांगलं नागरिक म्हणून राहा. गावामध्ये स्वच्छता अभियान राबवा, झाडं लावा. ज्ञानोबा माऊलींनी सांगितलं, माऊलींचं एवढं सगळं आपण हे ऐकलं की महावनी निर्मावी, जलाशय काय आहे ना, जलाशय निर्मावी महावनी लावावी, हे माऊलींनी सांगितले त्यावेळेला 750 वर्षापूर्वी. आपण काय झाडं लावायच्या फंद्यात पडत, तर आमच्याकडं तर तोडायच्याच फंद्या जास्त पडतात. म्हणजे शेवटी जाळायला पण झाडं आपण लावलेलं नाही, ते लोकांच्या बाबळा आणावं लागतं. तर असं सगळं करूया. आता जास्तीचा वेळ घेत नाही. मी जे 2 सत्कार मूर्ती त्यापैकी तुकाराम बाबांना मी त्यांचं मनोगत व्यक्त करण्यासाठी सांगतो, आणि त्यानंतर आशीर्वचन योगी केशव बाबा थोडक्यात देतील, आणि नंतर तुकाराम बाबांचं मनोगत झालं की त्यांचा सत्कार सपत्नीक आपण करूया, आणि नंतर केशव असंच ना पहिला सत्कार करू. तर हां, आयोजक जसं सांगतील त्या सगळ्या सूचना सगळ्यांनी पाळाव्या हे आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.